Hello students. Today we are going to learn about our new poem Comparisons Unit 2 2.1. The poem is by an anonymous poet. That is, the name of the poet is unknown. The poem is a string of opposites. Comparisons are made with opposite pairs having at least one common feature. The poem brings forth the vast diversity in the world around us. या कवितेत कवीने आपल्या आजूबाजूच्या असंख्य गोष्टींच्या तुलनेतून त्यांची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत आणि ती आपल्यालाही अशा गोष्टी शोधण्यास प्रवृत्त करतात. इन द फर्स्ट टू लाईन्स पोएट सेड, फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. इन द टू लाईन्स पोएट कम्पेअर्स थिंग्स विथ स्पीड. सुरुवातीला कवी काय म्हणतो? अवकाशयानासारखा वेगवान आणि गोगलगाईसारखा संथ. यामध्ये गतीची तुलना केलेली आहे. आपल्याला इथे स्पेसशिपचे चित्र दाखवले आहेत पहा, जो जलद गतीने धावतो, आणि स्नेल म्हणजे कोण? गोगलगाय, जी अत्यंत हळूवारपणे चालते. अशा पद्धतीने गतीची तुलना सुरुवातीला कवीने केलेली आहे. यामध्ये दोन अपोजिट वर्ड्स आहेत पहा, फास्ट आणि स्लो. In next lines, poet said, big as a dinosaur, small as a nail. In this line, poet compare things with size. आता यामध्ये कशाची तुलना आहे? आकारमानाची. डायनासोर बिग आहे, कसा? महाकाय. आणि नेल म्हणजे खिळा, खूप लहान असतो. मग डायनासोर सारखा महाकाय आणि खिळ्यासारखा लहान. आकारमानाची तुलना या दोन ओळींमध्ये केलेली आहे. नाव पोएट सेड, फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. इन दिस लाईन पोएट कम्पेअर द कॅरेक्टर ऑफ द थिंग्स. फियर्स मीन्स उग्र, मग वाघासारखा उग्र, आणि लॅम्ब कोकरू, त्याच्यासारखा शांत आणि गरीब. या लाईनमध्ये पोएटनी कंपॅरिझन केलं आहे कॅरेक्टर म्हणजे स्वभावाचं. मग आपल्याला लक्षात येईल की फियर्स आणि जेंटल अपोजिट वर्ड झाले. नेक्स्ट लाईन पोएट सेड, सोअर ॲज अ लेमन, sweet as a jam. In these two lines, poet compare taste of the things. Sour means आंबट, मग लिंबू सारखे आंबट, आणि जाम म्हणजे मुरब्बा, त्याच्यासारखे गोड. यामध्ये कवीने चवींची तुलना केलेली आहे. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय म्हणजेच कसा? कोरडा, आणि वेट म्हणजे ओला. दीज आर टू अपोजिट वर्ड्स. इन दिस लाईन पोएट कम्पेअर प्रेझेन्स ऑफ वॉटर. मग वाळवंटासारखे वृक्ष आणि सागराप्रमाणे आर्द्र. यामध्ये कवीने पाण्याचे जे अस्तित्व आहे त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. देन पोएट सेड, कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट. आता तुम्हाला अपोजिट वर्ड्स लक्षात आले असेल की ओळीच्या सुरुवातीलाच कवीने काय विरुद्धार्थी शब्द टाकलेले आहेत. कूल ॲज अ केव म्हणजेच काय की गुहेसारखे थंडगार, आणि वॉर्म म्हणजे गरम. टोस्ट सारखे गरम. इन दिस लाईन पोएट कम्पेअर द थिंग्स विथ टेम्परेचर. तापमानासोबत कवीने काय गोष्टींची तुलना केलेली आहे. नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. नॉयझी म्हणजे कसा? खूप कर्कश असा आवाज करणारा. रोड ड्रिल, पहा आपण चित्र पाहतो आहेत. नॉयझी रोड ड्रिल सारखा, जो खोदकाम करती मशीन त्यासारखा कर्कश. आणि क्वाईट म्हणजे एकदम शांत, कसा?
भूतासारखा, म्हणजे भूत आपल्याला दिसत नाही, तो एकदम गुडगप्प असतो. इन दिस लाईन पोएट कम्पेअर्स द थिंग विथ साऊंड. ध्वनीसोबत कवीने कंपॅरिझन केलं आहे. नॉइझी म्हणजे कर्कश आणि क्वाईट म्हणजे शांत. नेक्स्ट लाईन, पोएट सेड स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन. हिअर द पिक्चर ऑफ ऑक्स and here the picture of kitten. In these two lines, poet compare the physical power of things. आता तुम्हाला माहिती आहे की बैल कसा असतो, बलवान असतो, आणि मांजर जी आहे ती कशी असते, वीक म्हणजे नाजूक किंवा कमजोर असते जर आपण तुलना केली बैलासोबत. मग यामध्ये शारीरिक शक्ती जी आहे त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. Then poet said, hard as a rock, soft as a mitten. You know about rock. Rock, it is a hard substance. So in this line, poet compare firmness म्हणजे घट्टपणा. दगड कसा असतो, कठीण, आणि मिटन म्हणजे काय असतात, हातमोजे. आपण चित्रामध्ये पाहू शकतो. मिटन म्हणजे काय असतात, हातमोजे. हातमोजे खूप सॉफ्ट असतात, मऊ. त्यामुळे कवीने घट्टपणाची तुलना या गोष्टींसोबत केलेली आहे. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. इन दिस टू लाईन्स पोएट कम्पेअर ब्राईटनेस, तेजस्वीपणा. आता टनल, जेव्हा आपण कुठे गावाला जातो तर आपल्याला बोगदा रेल्वेमध्ये दिसतो. बोगद्यातून जाताना आपल्याला अंधार जाणवतो. आणि लाईट ॲज द मून, चंद्रासारखं प्रकाशमान. यामध्ये तेजस्वीपणाची तुलना त्या वस्तूंसोबत केलेली आहे. नाईट टाईम मिड नाईट, डे टाईम नून. रात्रीच्या वेळची मध्यरात्र आणि दिवसामधली दुपार. इन दिस लाईन पोएट कम्पेअर पीक और झेनिथ, कळस. म्हणजे बघा, जी रात्र असती त्यामध्ये पीक पॉईंट जो आहे, मध्यभाग जो आहे तो मध्यरात्रीचा असतो, आणि दिवसभरामध्ये जो पीक पॉईंट आहे किंवा आपण त्याला शिखर म्हणतो पीक म्हणजे, तर पीक पॉईंट कोणता आहे, दुपार. यामध्ये या पद्धतीने तुलना केलेली आहे. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. आता लक्षातच आलं असेल की तुलना कोणत्या गोष्टींमध्ये आहे. टॉल आणि शॉर्ट हे काय आहेत, उंचीसाठी आपण शब्द वापरतो. सो इन दिस लाईन पोएट कम्पेअर थिंग्स विथ हाईट. राक्षसासारखे ताडमाड. आणि एल्फ हा नवीन शब्द आहे. एल्फ म्हणजे छोटीशी परी, त्याच्यासारखे इवलेसे. राक्षसासारखे ताडमाड आणि परीसारखे इवलेसे, असे हे जग आहे. ही सर्व तुलना आपण जगाच्या अवतीभोवती करत आहोत. क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. आता क्रुक्ड मीन्स काय, नागमोडी. मग डोंगरातल्या रस्त्यांप्रमाणे नागमोडी आणि लाकडांच्या फळीसारखे सरळ, हे जग आहे. मग यामध्ये कशाची तुलना आहे, द थिंग्स कम्पेअर विथ फॉर्म. स्वरूप आणि आकार यामध्ये तुलना केलेली आहे. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट, सो थिंक ऑफ युअर सेल्फ. मग या जगात अशा विविध अगणित अशा विरुद्ध गोष्टी आहेत. तुम्ही शोधाल तर तुम्हालाही नक्कीच सापडेल. या पद्धतीने कवीने जगातील विविध विरोधाभासी गोष्टींची वैशिष्ट्ये नमूद केलेली आहेत. तुम्हाला ही कविता लक्षात आलीच असेल. आता यानंतर आपण कवितेचं ॲप्रिसिएशन कसं करायचं किंवा कसं परीक्षेमध्ये लिहायचं हे पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉपबद्दल डिस्कशन करूयात. क्वेश्चन नंबर 1, लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्स इन द पोयम. यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ ॲटलिस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन्स. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कवितेतले जे ॲडजेक्टिव्ज विशेषण आहेत ते लिहायचे आहेत, पण लिहिताना कंपॅरेटिव्ह फॉर्म्समध्ये लिहायचे आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या 3 प्रकारच्या डिग्रीज असतात. कंपॅरेटिव्ह फॉर्म्स म्हणजे शब्दाला ER हे प्रत्यय लावायचं आहे किंवा शब्दाला ER हे सफिक्स लावायचं आहे.
faster than the wind, slower than a tortoise. So bigger than my brother, smaller than my sister. या पद्धतीने आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. The second question is, list all the nouns in the poem, find a suitable adjectives other than the ones given here for each of the nouns and write meaningful similes for at least 8 of them. For example, as yellow as a lemon. So students, you know that simile is a figure of speech. वस्तूंची किंवा वस्तूंना उपमा देण्याचं काम सिमिली किंवा उपमा अलंकारात केले जाते. सो ॲज येलो ॲज अ लेमन. सिमिली अलंकारामध्ये आपण पाहिलं आहे की ॲज किंवा लाईक यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. सो ॲज येलो ॲज अ लेमन, पिवळा कसा, लिंबूसारखा. मग आपण उदाहरण लिहू शकतो, ॲज ब्लॅक ॲज अ कोल, काळा कोळशासारखा. या पद्धतीचे एडियम्स आपल्याला लिहायचे आहेत जे की रंगांशी संबंधित असतील. द थर्ड क्वेश्चन इज, फॉर्म ग्रुप ऑफ 6 to 8 थिंक ऑफ सिमिलीज युजिंग डिफरंट ऑब्जेक्ट्स, फॉर एक्झाम्पल ड्राय ॲज अ लँड. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 6 ते 8 जणांचा गट करायचा आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंची उपमा देऊन वाक्य तयार करायचे आहे. ड्राय ॲज अ लँड. ड्राय कसा आहे, वाळवंटासारखा. वेट ॲज अ पडल, पडल मीन्स चिखल, आणि चिखलासारखा ओला. या पद्धतीचे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. फोर्थ क्वेश्चन, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा, तुम्हाला नक्कीच सोडवता येईल. स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कंपॅरिझन्स, यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. आता इडियम्स मीन्स काय असतात की वाक्यप्रचार. आपल्याला वाक्यप्रचारचं कलेक्शन करायचं आहे आणि कलरशी किंवा रंगांशी संबंधित वाक्यप्रचार यामध्ये लिहायचे आहेत. इडियम्स विथ ॲनिमल्स. ॲज कनिंग ॲज अ फॉक्स. कनिंग म्हणजे काय आहे की धूर्त, कोल्ह्यासारखा धूर्त. या पद्धतीचे वाक्यप्रचार जे प्राण्यांशी संबंधित आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि क्वेश्चन नंबर सी आहे, इडियम्स विथ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. ॲज ब्लॅक ॲज अ कोल, कोळशासारखा काळा. सो ॲज सॉफ्ट ॲज अ बटर, बटर जे आहे लोणी त्याच्यासारखा मऊ. या पद्धतीने पदार्थांशी संबंधित वाक्यप्रचार किंवा वस्तूंशी संबंधित वाक्यप्रचार तुम्हाला लिहायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय आहे पहा. यामध्ये तुम्हाला लाईक हा शब्द वापरून तयार होणारे काही तुलनात्मक शब्दप्रयोग दिलेले आहेत. त्यांचे अर्थ तुम्हाला ओळखायचे आहेत किंवा डिक्शनरीमध्ये तुम्हाला शोधायचे आहेत. सो लाईक या शब्दाचा वापर करून तुम्हाला आणखीन नवीन तुलनात्मक शब्द लिहायचे आहेत. या पद्धतीची ही इंग्लिश वर्कशॉप आहे जी तुम्हाला सोडवायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.